भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेअंतर्गत आज आपण घटनादुरुस्ती हे प्रकरण जे ते प्रकरण आपण पाहणार आहोत. आणि घटनादुरुस्तीचा भाग आपण जर पाहिला तर भाग 20मधील कलम 368 जी घटनादुरुस्तीची काही तरतूद आहे ही तरतूद देण्यात आली आहे. तर ते प्रकरण जे ते प्रकरण आपण अभ्यासायचं आहे. आतापर्यंतचा भाग आपण जर पाहिला तर भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 आणि भाग 4A जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. आता डायरेक्ट आपल्याला भाग 20 पाहायचा आहे. आणि त्या भाग 20मधील जे कलम आहे कलम क्रमांक 368 आणि त्या कलम क्रमांक 368मध्ये घटनादुरुस्ती जी काही तरतूद आहे ही तरतूद दिलेली आहे. त्या तरतूदीचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहे. आता बघा, या अगोदरचा भाग आपण जर पाहिला तर त्यामध्ये आपण नागरिकांचे मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शन तत्त्व जे राज्यसंस्थेसाठी एक मार्गदर्शनाचं काम जे करतात ते आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्याचा जो समावेश आहे किंवा मूलभूत कर्तव्याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. आणि पाठीमागचा तास आपण बघत असताना जी संसदीय जी व्यवस्था आहे ते संसदीय व्यवस्थेचा जो काय अभ्यास आहे तो अभ्यास देखील आपण पाहिलेला आहे. म्हणजे भारतीय घटनेचा आपण विचार जर केला तर संघराज्य व्यवस्था जी आहे त्या संघराज्य व्यवस्थेमध्ये एकात्मिक स्वरूपाची व्यवस्था असेल किंवा संघात्मक व्यवस्था असेल आणि त्या दोन्हीमध्ये असणारा जो काही बदल असेल तर या सर्वांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे घटनादुरुस्ती भाग 20मधील कलम क्रमांक 368. आता ही घटनादुरुस्तीची पद्धत आपण जर पाहिली तर कोणत्याही लिखित घटनेप्रमाणे भारताच्या राज्यघटनेत ही बदलत्या परिस्थितीला व गरजांना अनुरूप असे बदल किंवा दुरुस्ती करण्याची तरतूद ती तरतूद करण्यात आली. म्हणजे इतर आपण जर लिखित स्वरूपाच्या घटना आपण जर पाहिल्या तर त्यामध्ये आपण ब्रिटनची घटना आपण जर पाहिली तर ब्रिटनची घटना कशी आहे तर अलिखित स्वरूपाची घटना आहे. भारताची घटना कशी आहे तर लिखित स्वरूपाची घटना आहे. ज्या ज्या देशाच्या लिखित स्वरूपाच्या घटना आहेत तर त्या लिखित स्वरूपाच्या घटनेमध्ये बदलत्या परिस्थितीला व गरजांना अनुरूप असे दुरुस्तीसाठीच्या विविध ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदी केलेल्या असतात. आणि तशाच स्वरूपाची तरतूद जे ही भारतीय जी काही घटना आहे त्या भारतीय घटनेमध्ये देखील केलेली आहे. म्हणजे भारतीय घटनेमध्ये असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या काही तरतुदी आहेत म्हणजे सर्व जे भाग आहेत जे काही 25 भाग आहेत तर त्या 25 भागातील कोणत्याही भागामध्ये बदल करण्याची जी काही तरतूद आहे ही तरतूद करण्याचा जो काही अधिकार जो आहे तो अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. मग त्या बाबतीमध्ये आपण जर विचार केलं तर ही जी काही घटना दुरुस्ती आहे घटनेमध्ये असणारी जी काही दुरुस्ती आहे ही दुरुस्ती करत असताना कशा आहे तर ह्यामध्ये आपण दोन्ही भाग पाहिलेले आहेत. म्हणजे जी काही संघराज्य व्यवस्था आहे त्या संघराज्य व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं की भारताची जी काही घटनादुरुस्ती पद्धत आहे ही पद्धत कशी आहे तर अवघड आहे. आणि त्याचबरोबर आपण एकात्मक जर पद्धत आपण जर पाहिली तर एकात्मक पद्धतीमध्ये जी घटनादुरुस्ती जी काही पद्धत आहे ही पद्धत सोपी आहे. म्हणजे हे दोन्ही भाग आपण जर पाहिले तर भारताची जी काही घटनादुरुस्ती जी काही पद्धत आहे ही पद्धत ब्रिटन एवढी सोपी नाही आणि USA इतकी अवघड देखील नाही. म्हणजे भारताची जी काही घटनादुरुस्ती जी काही पद्धत आहे ही पद्धत कशी आहे तर ब्रिटन इतकी सोपी नाही आणि USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या इतकी अवघड देखील नाही. आणि दुसऱ्या भाषेमध्ये आपण जर विचार केलं तर भारतीय घटना ही पूर्णपणे लवचिकही नाही आणि पूर्णपणे ताठरही नाही. म्हणजे भारतीय जी काही घटना आहे त्या घटनेमध्ये जर बदल जर करायचा असेल परिस्थितीनुरूप जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे विषय आहेत तर त्या विषयानुसार भारतीय जी काही घटना आहे ही घटना ताठर देखील बनते आणि भारतीय घटना जी आहे ही लवचिक देखील बनते. पण भारतीय जी काही घटना आहे ही भारतीय घटना ही पूर्णपणे ताठर पण नाही आणि पूर्णपणे लवचिक पण नाही. हा जो काय भाग आहे तो भाग लक्षात घ्या. म्हणजे ही दोन्ही जी काही वैशिष्ट्य आहेत ही दोन्ही वैशिष्ट्य भारतीय घटनेमध्ये आहेत. म्हणजे भारतीय घटनेची वैशिष्ट्य आपण पाहत असताना भारतीय घटना ही ताठर व लवचिक आहे असं देखील पाहिलेलं आहे. भारतीय घटनेतील संघराज्य जे काही स्वरूप आहे त्या संघराज्य स्वरूपाचं वैशिष्ट्य आपण पाहत असताना भारतीय घटना ही ताठर आहे असं आपण पाहिलं आणि एकात्मक स्वरूपाचं वैशिष्ट्य आपण पाहत असताना भारतीय घटना ही लवचिक आहे हा देखील भाग आपण पाहिलेला आहे. आता कलम क्रमांक 368 काय ते आपण पाहूया. मग कोणत्याही लिखित घटनेप्रमाणे भाग 20मधील कलम 368मध्ये संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार व घटनादुरुस्ती पद्धती देण्यात आलेली आहे. म्हणजे ही घटनेची जी काही दुरुस्ती ही दुरुस्ती कोण करू शकतं? राज्य सरकार करू शकतं, केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासक करू शकतं का भारतीय जी काही संसद आहे ती संसद करू शकणार आहे. तर ही घटनादुरुस्तीचा जो काही अधिकार आहे किंवा घटनादुरुस्ती जी काही पद्धत आहे ही पद्धत देत असताना भाग 20मधील कलम क्रमांक 368मध्ये देण्यात आले आणि हा अधिकार कोणाला आहे तर हा अधिकार केवळ संसदेला आहे. म्हणजे केंद्र शासन जे आहे केंद्र शासन स्तरावर जे काही संसद असेल तर त्या संसदेला हा अधिकार जो आहे तो अधिकार देण्यात आला आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे की कलम 368(1) नुसार संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गाने या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे कलम क्रमांक 368(1)
तर कलम क्रमांक 368(1) नुसार संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालणे, त्यामध्ये बदल करणे किंवा तरतूद काढून टाकणे या मार्गाने या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार आहे. हा सुधारणा करण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे? तर हा अधिकार दिलेला आहे संसदेला. कोणत्या कलमानुसार? कलम क्रमांक 368(1) नुसार. कलम क्रमांक 368(1) नुसार हा जो काय अधिकार आहे तो अधिकार त्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये काय सांगितलं की संसद जे आहे ते घटनेतील कोणतीही जी काही तरतूद आहे या कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालू शकते, त्याचबरोबर त्यामध्ये बदल करू शकते किंवा सुधारणा करू शकते आणि त्यामध्ये ती जी काही तरतूद असेल ही तरतूद काढून देखील टाकू शकते. या मार्गाने या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. आणि पुढे आज सांगितलेलं आहे मात्र केशवानंद भारती जी काही केस आहे 1973चे जो काय खटला आहे केशवानंद भारती, तर केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार संसद घटनादुरुस्ती करताना मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही. पुढे आपण बघत असताना नेमकी मूलभूत चौकट म्हणजे काय, मूलभूत संरचना म्हणजे काय, तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचाच आहे. पण आपण बघत असताना कलम क्रमांक 368(1) नुसार आपण असं पाहिलं की संसदेला हा अधिकार दिला आहे. आणि कोणता अधिकार आहे? तर त्यामध्ये भर घालणं असेल, काढून टाकणं असेल किंवा त्यामध्ये बदल करणं असेल तर या स्वरूपाचा अधिकार दिला आहे. कोणत्याही तरतुदीमध्ये असा एक शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. पण पुढे सांगत असताना केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की संसद घटनादुरुस्ती करताना घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही. म्हणजे घटनादुरुस्ती ते करू शकणार आहे, पण जी मूलभूत संरचना आहे तर त्यामध्ये घटनेची सर्वोच्चता असेल, संसदीय शासन व्यवस्था असेल, एकता एकात्मता असेल, कायद्याचं राज्य असेल, म्हणजे विविध स्वरूपाची जी काही जी संरचना दिलेली आहे तर त्या संरचनेमध्ये मूलभूत संरचनेमध्ये मूलभूत चौकटीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जे ही बदल घटनादुरुस्तीनं करता येणार नाही. आता आपल्याला हे त्या पुढचा भाग पाहायचा आहे. घटनादुरुस्ती आपल्याला जर करायची असेल तर घटनादुरुस्तीची पद्धत नेमकी काय असते? म्हणजे आपण कलम क्रमांक 368(1) नुसार काय पाहिलं तर कलम क्रमांक 368(1) नुसार असं सांगितलं की घटनादुरुस्ती करू शकतात, हा अधिकार संसदेला दिलेला आहे. त्यामध्ये भर घालणं असेल, काढून टाकणं असेल, बदल करणं असेल, या सर्व बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत. पण ही आता आपल्याला बघायचं आहे कलम क्रमांक 368(2). आता कलम क्रमांक 368(2) मध्ये काय सांगितलं की घटनादुरुस्तीची पद्धत जे ही पद्धत त्यामध्ये सांगितली आहे. आणि त्यातली पहिली जी काही पद्धत आहे, जर घटनादुरुस्ती जर करायची असेल तर विधेयक मांडावं लागतं. घटनादुरुस्तीच्या बाबतीमधलं जे काही विधेयक आहे ती विधेयक मांडावं लागतं. म्हणजे घटनादुरुस्तीचा आरंभ त्या प्रयोजनात संसदेच्या कोणत्याही सभागृहात संबंधित विधेयक मांडूनच करता येतं. म्हणजे सर्वप्रथम काय असेल तर त्या विधेयकाची मांडणी करावी लागेल. आता ही विधेयकाची मांडणी कुठं करायची आहे? संसदेमध्ये करायची आहे. लोकसभेमध्ये देखील करू शकताय किंवा राज्यसभेमध्ये देखील करणं शक्य होणार आहे. म्हणजे हे जे काही विधेयक आहे तर हे विधेयक मांडत असताना कोणत्याही सभागृहामध्ये संसदेच्या मांडता येतं. म्हणजेच असे विधेयक राज्य विधिमंडळामध्ये मांडता येणार नाही. म्हणजे घटनादुरुस्ती जे काही विधेयक आहे हे विधेयक कुठं मांडता येणार आहे तर फक्त संसदेमध्ये. संसदेचे जे काही 2 सभागृह आहेत, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, तर यामध्येच फक्त हे मांडता येणार आहे. राज्य विधिमंडळ जे आहे त्या राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल या ठिकाणी असं जे काही विधेयक आहे घटनादुरुस्तीचं विधेयक मांडता येणार नाही. हा अधिकार कुणाला दिलेला आहे? फक्त हा संसदेला दिलेला आहे. दुसरा आहे आता हे जे काही विधेयक आहे हे विधेयक कोण मांडू शकतं? तर हे विधेयक मांडत असताना मंत्री किंवा खाजगी सदस्य हे विधेयक मांडू शकतात. एखाद्या मंत्र्याला किंवा खाजगी सदस्याला विधेयक मांडता येईल. विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची आवश्यकता नाही. जर एखादं घटनादुरुस्ती विधेयक जर मांडायचं असेल तर घटनादुरुस्ती विधेयक मांडत असताना कोण मांडू शकतं? तर मंत्री मांडू शकतात. सरकारमध्ये असणारे जे काही मंत्री आहेत तर ते केंद्र सरकार जे आहे त्या केंद्र सरकारमध्ये मंत्री मांडू शकतात किंवा एखादा खाजगी सदस्य जे आहे हा खाजगी सदस्य देखील ते विधेयक जे आहेत ते विधेयक मांडू शकतात. आणि हे विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीची जी काही परवानगी आहे, पूर्वसंमती आपण ज्याला म्हणतोय, तर त्या पूर्वसंमतीची आवश्यकता असणार नाही. तिसरा भाग त्यानंतर विशेष बहुमताची गरज. आता ही जे काही घटनादुरुस्तीचं जे काही विधेयक आहे तर त्या विधेयकाचा आपण जर विचार केला, विधेयकाची मांडणी केली, सर्वप्रथम मांडावं लागतं. ते राज्यसभेमध्ये असेल किंवा लोकसभेमध्ये असेल, ते मांडत असताना मंत्री असतील किंवा खाजगी सदस्य ते मांडू शकतात. पण ह्याला विशेष बहुमताची गरज आहे. म्हणजे हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने संमत होणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे काही विधेयक आहे लोकसभेमध्ये असेल किंवा राज्यसभेमध्ये असेल, विशेष बहुमत जे आहे तर त्या विशेष बहुमतानं ते पारित होणं आवश्यक आहे. आता विशेष बहुमत म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे.
आता विशेष बहुमत आपण जर पाहिलं तर सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यापैकी 2/3 इतक्या सदस्याच्या बहुमताने ते पारित होणं आवश्यक असतं. त्याला आपण काय म्हणतोय? विशेष बहुमत. म्हणजे हे जे काही विधेयक आहे हे विधेयक पारित होताना साध्या बहुमतानं म्हणजे फक्त बहुमतानं पारित होऊन चालणार नाही, तर ते पारित करण्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता ते आवश्यकता असणार आहे. त्यानंतर त्या पुढचा भाग आपण जर पाहिला, लक्षात घ्या विशेष बहुमत म्हणजे काय? तर विशेष बहुमत म्हणजे त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व त्या सभागृहाच्या उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 इतक्या सदस्यांच्या बहुमताने संमत होणे गरजेचे आहे, ज्याला आपण काय म्हणतोय? विशेष बहुमत. चौथा आहे त्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये स्वतंत्ररित्या पारित करणे, मतभेद निर्माण झाल्यास दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. म्हणजे आपण जर पाहिलं तर हे जे काही विधेयक आहे, दोन्ही जे काही सभागृह असतील त्यामध्ये लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, त्या दोन्ही सभागृहामध्ये ते विशेष बहुमतानं पारित होणं आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक सभागृहाने हे विधेयक स्वतंत्ररित्या पारित करणे आवश्यक आहे. दोन्ही सभागृहामध्ये त्यामध्ये समजा जर मतभेद निर्माण झाले तर त्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी व ते पारित करण्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. लक्षात घ्या, महत्त्वाचं. संयुक्त जी काही बैठक आहे त्या संयुक्त बैठकीची जी काही गरज आहे, इतर स्वरूपाचे विषय जर असतील तर इतर स्वरूपाच्या विधेयकासाठी संयुक्त जे काय बैठक आहे त्या बैठक असेल, पण ह्या ठिकाणी घटनादुरुस्ती जी आहे त्या घटनादुरुस्तीसाठी संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात घ्या. आता संयुक्त बैठक कोणाकडून घेतली? आपण ऑस्ट्रेलियाकडून संयुक्त बैठक आपण घेतलेले. व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य आपण बघितलेलं ऑस्ट्रेलियाकडून आणि समवर्त सूची असे 3 घटक आपण घेतले. पण या ठिकाणी आपण जर घटनादुरुस्तीचं विधेयक आपण जर बघितलं तर यासाठी संयुक्त जी काही बैठक आहे तर ती संयुक्त बैठकीचं आयोजन केलं जाणार नाही. ज्यावेळी संयुक्त बैठकीचं आयोजन केलं असणार आहे, ज्यामध्ये 2 जे काही सभागृह असतील, दोन्ही सभागृहाचे सदस्य असतील विधेयकावर चर्चा करण्यासाठी, लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, तर त्याचं अध्यक्षस्थान नेहमी लक्षात घ्या लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ते त्या बैठकीचे अध्यक्ष असतात. तो भाग देखील तुम्ही लक्षात घ्या. आणि ही जी काही तरतूद आहे संयुक्त बैठकीत तरतूद केवळ साधारण विधेयक जे आहे ते विधेयकासाठी असेल. आणि ते कशामध्ये दिलं आहे? कलम क्रमांक 108 मध्ये दिलेलं आहे. कलम क्रमांक 108 अंतर्गत संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आली. पण जे घटनादुरुस्ती विधेयक आहे त्या घटनादुरुस्ती विधेयकासाठी अशी संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. हे 4 घटक अगोदर लक्षात घ्या. अजून एक घटक पुढं आपल्याला पाहायचं आहे. पहिला आहे की ते विधेयक जे आहे ते विधेयक मांडायचं आहे. कुठं मांडणार आहे ते विधेयक? तर ते विधेयक मांडत असताना लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये ते विधेयक मांडायचं आहे. ते कोण मांडू शकतं? मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतात. ते मांडल्यानंतर त्यामध्ये विशेष बहुमतानं ते पारित होणं आवश्यक आहे आणि दोन्ही सभागृहामध्ये ते स्वतंत्ररित्या पारित होणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यास दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणजे एखाद्या सभागृहामध्ये ते पारित झालं आणि दुसऱ्या सभागृहामध्ये पारित जर नाही झालं तरीही घटनादुरुस्ती होत नाही. मग त्यामुळे लक्षात घ्या ते की दोन्ही जे काही सभागृह आहे तर त्या ठिकाणी संयुक्त बैठकीची तरतूद यासाठी नाही. त्यानंतर त्या पुढचा 5वा जो आहे 5वा भाग, तर त्यामुळे सांगितलं जर विधेयकामुळे घटनेतील संघराज्यीय तरतुदीमध्ये बदल होणार असेल तर ते विधेयक राष्ट्रपतींना अनुमतीसाठी सादर करण्यापूर्वी किमान निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांनी साध्या बहुमताने त्यास समर्थन देणे आवश्यक असेल. आणि घटनादुरुस्ती विधेयक पुढील बाबतीमध्ये बदल असेल तर निम्म्या राज्यांच्या संमतीची आवश्यकता आहे. म्हणजे आपण इथं विशेष बहुमत आपण बघतोय आणि त्या विशेष बहुमताबरोबर काय आहे तर निम्म्या राज्यांचं समर्थन देखील लागणार आहे. पण कोणत्या गोष्टीसाठी लागणार आहे? जर संघराज्य ज्या काही तरतुदी आहेत त्या संघराज्य तरतुदीमध्ये जर बदल करायचा असेल तर त्या संघराज्य तरतुदीमध्ये बदल करण्यासाठी हे जे काही विधेयक आहे राष्ट्रपतींना अनुमतीसाठी जर सादर करायचं असेल तर सादर करण्यापूर्वी निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांनी साध्या बहुमताने समर्थन देणं आवश्यक आहे. म्हणजे साधं जे काही बहुमत आहे त्या साध्या बहुमतानं समर्थन देणं आवश्यक आहे. आणि घटनादुरुस्ती विधेयक पुढील बाबतीमध्ये पुढील काही गोष्टी सांगितल्या तर त्या बाबतीमध्ये राज्यांचं समर्थन जे आहे किमान निम्म्या राज्यांचं समर्थन आवश्यक आहे. आणि हे कसलं समर्थन आवश्यक आहे? विशेष बहुमत आहे का साधं बहुमत? तर साध्या बहुमताचं समर्थन जे आहे हे समर्थन आवश्यक आहे. पण हे कशासाठी? जर घटनादुरुस्ती करायची आहे आणि त्यासाठी जे काही मुद्दे आहेत हे मुद्दे काय आहेत तर संघराज्य ज्या काही तरतुदी आहेत तर त्या संघराज्यीय तरतुदीमध्ये जर बदल करायचा असेल, संघराज्य व्यवस्थेमधील असणारा काही बदल करायचा असेल
तर हा बदल करण्यासाठी राष्ट्रपतीच्या अनुमतीची आवश्यकता आहे. पण राष्ट्रपतीची अनुमती घेण्यापूर्वी निम्म्या राज्यांचं साधं समर्थन जे हे घेणं आवश्यक आहे. आता निम्म्या राज्यांचं साधं समर्थन जे हे कोणकोणत्या गोष्टीसाठी घेणं आवश्यक आहे, तर त्यामध्ये आपण विचार करताना ह्यामध्ये दिले कलम क्रमांक 54, 55, 73, 162 किंवा 241. मी इथं सांगत असताना काय सांगितलेलं आहे, जी काही कलमं आहेत मग त्यामध्ये राज्यांचं जे काही समर्थन आहे हे समर्थन त्यामध्ये आवश्यक आहे. मग त्यामध्ये आपण विचार करत असताना कलम क्रमांक 54, कलम क्रमांक 55, कलम क्रमांक 73, कलम क्रमांक 162 किंवा कलम क्रमांक 241. आता कलम क्रमांक 54 नेमकं काय आहे, तर कलम क्रमांक 54मध्ये राष्ट्रपती निर्वाचन दलाकडून जी काही निवडणूक आहे ती सांगितल्या. कलम क्रमांक 55चा विचार जर केला तर निवडणुकीची जी काही पद्धत आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया त्यामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे कलम क्रमांक 54 आणि कलम क्रमांक 55 ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या राष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये आहेत. राष्ट्रपतींची निवडणूक व या निवडणुकीची प्रक्रिया पद्धती असेल. कलम क्रमांक 73चा विचार आपण जर केला तर केंद्राच्या कार्यकारी अधिकारावर मर्यादा असेल. कलम क्रमांक 73 जे तर केंद्राच्या कार्यकारी ज्या अधिकार आहे त्यावर मर्यादा असेल. आणि कलम क्रमांक 162 आपण जर विचार केलं तर राज्यांच्या कार्यकारी अधिकार जे आहे त्यावर मर्यादा असेल. आणि कलम क्रमांक 241 विचार जर केला तर केंद्रशासित जे प्रदेश आहेत तर त्यांच्यासाठी उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये तरतूद आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 54 असेल आणि कलम क्रमांक 55 असेल. 54-55 कशासाठी आहे, तर राष्ट्रपतीची निवडणूक आणि या निवडणुकीची जी प्रक्रिया ती प्रक्रिया त्यामध्ये दिलेली आहे. कलम क्रमांक 54-55चा भाग झाला. कलम क्रमांक 73 आपण जर पाहिलं तर केंद्राच्या कार्यकारी अधिकारावर मर्यादा असेल. 162 आपण जर पाहिलं तर राज्याच्या कार्यकारी अधिकारावर मर्यादा असेल. आणि 241चा भाग आपण जर विचार केला तर केंद्रशासित प्रदेश जे आहेत तर त्यांच्यासाठी उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये जी काही तरतूद आहे ही तरतूद त्यामध्ये देण्यात आलेली आहे. दुसरा भाग आपण जर पाहिला त्यानंतर भाग 5 मधील प्रकरण 4 आणि भाग 6 मधील प्रकरण 4 किंवा भाग 11 मधील प्रकरण 1. म्हणजे ह्या बाबतीमध्ये जर काही बदल जर आपल्याला जर करायचा असेल तर हा बदल करत असताना तुम्हाला निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनाची आवश्यकता आहे. म्हणजे काय आहे, तर भाग 5 मधील प्रकरण 4, भाग 6 मधील प्रकरण 4 आणि भाग 11 मधील प्रकरण 1. इथं थोडंसं बघा चुकलेलं आहे. भाग 5 मधील प्रकरण 4 आहे आणि भाग 6 मधील प्रकरण 5 आहे. तर लक्षात घ्या, भाग 6 मधील प्रकरण 5 आणि भाग 11 मधील प्रकरण 1 त्यामध्ये केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीमध्ये आहे. भाग 5 आपण जर पाहिला तर भाग 5 कशा संदर्भात आहे, आपण जर पाहिलं तर भाग 5 मधील प्रकरण 4 असेल किंवा भाग 6 मधील प्रकरण 5 असेल तर ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे आहे ती माहिती यामध्ये सांगितलेली आहे. तर न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असेल आणि उच्च न्यायालय असेल. तर या बाबतीतले ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदी करण्यासाठी आपल्याला निम्म्या राज्यांचं साधं समर्थन जे आहे या समर्थनाची आवश्यकता जी त्या आवश्यकता यामध्ये असणार आहे. त्यानंतर त्या पुढचा भाग आपण जर पाहिला तर 7व्या अनुसूचीमध्ये असलेली कोणतीही सूची, 7व्या अनुसूची जी आहे त्या 7व्या अनुसूचीमध्ये असणारी कोणतीही सूची तर त्या बाबतीमध्ये असेल. आता कोणतीही सूची आपण जर पाहिलं तर संघ सूची असेल, राज्य सूची असेल, समोर सूची असेल तर त्या सूचीच्या बाबतीमध्ये आपण विचार करू शकतोय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्याचे संसदेचे प्रतिनिधित्व किंवा या कलमातील ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी असतील. विधेयक राष्ट्रपतींना संमतीसाठी सादर करणं असेल, राष्ट्रपतींची संमती. आता पुढं आपल्याला ते भाग पाहायचे आहेत. म्हणजे महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर निम्म्या राज्यांचं जे काही समर्थन आहे ते समर्थन करण्यासाठी काय काय आवश्यक आहे, तर त्यामध्ये कलम क्रमांक 54, 55, 73, 162 किंवा 241, भाग 5 मधील प्रकरण 4, भाग 6 मधील प्रकरण 5 आणि भाग 11 मधील प्रकरण 1 न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये हे आहे. त्यानंतर त्या पुढचा भाग आपण जर पाहिला तर 7वी अनुसूची जे त्या 7व्या अनुसूची मध्ये असलेल्यापैकी कोणतीही सूची असेल, राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व किंवा या कलमातील ज्या काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदीच्या बाबतीमध्ये जो काही जर बदल आपल्याला जर करायचा असेल तर हा जो काही बदल आहे हा बदल राज्यांचं समर्थन जे आहे ते यासाठी आवश्यक असेल. त्यानंतर त्या पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. तर विधेयक राष्ट्रपती दोन्ही सभागृहांनी पारित केल्यानंतर व आवश्यक तेथे राज्यांचे समर्थन प्राप्त झाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींना संमतीसाठी सादर केले जाते. म्हणजे काय केलं बघा, ह्यामध्ये आपण विचार करत असताना पहिल्यांदा सुरुवातीला आपण जर आरंभ जर पाहिला घटनादुरुस्तीचा तर त्यामध्ये विधेयक मांडलं, ते एखाद्या मंत्र्यानं मांडलं असेल किंवा खाजगी सदस्यानं मांडलं
दोन्ही सभागृहामध्ये ते पारित झालं. ज्या ठिकाणी संसदीय जर व्यवस्था असेल, संघराज्य तरतूद असेल, तर त्यामध्ये जर बदल जर करायचा असेल तर निम्म्या राज्यांचं समर्थन घेतलं. आणि हे सर्व झाल्यानंतर दोन्ही सभागृहांनी ते पारित केल्यानंतर आणि राज्यांचं समर्थन प्राप्त झाल्यानंतर हे विधेयक काय होणार आहे, तर राष्ट्रपतींना संमतीसाठी सादर केलं जाणार आहे. आणि ती राष्ट्रपतींना त्यावर संमती देणं हे बंधनकारक आहे. राष्ट्रपती असं जे काही विधेयक आहे घटना दुरुस्तीचं, हे विधेयक रोखून ठेवू शकत नाहीत. म्हणजे राष्ट्रपतींना विधेयकात संमती देणे बंधनकारक आहे, तो संमती रोखून ठेवू शकत नाहीत किंवा संसदेकडे विधेयक पुनर्विचारात देखील पाठवू शकत नाही. आणि हे कशानुसार केलेलं आहे, तर हे केलेलं आहे 24वी घटनादुरुस्ती 1971. 24वी घटनादुरुस्ती जी आहे तर 1971, या 24व्या घटनादुरुस्तीने काय केलेलं आहे, तर घटनादुरुस्ती विधेयक जे आहे, या घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींना संमती द्यावीच लागते. ते विधेयक ते कॅन्सल करू शकत नाहीत, ते रोखून ठेवू शकत नाहीत किंवा पुनर्विचारासाठी रिटर्न देखील ते पाठवू शकत नाही. म्हणजे पुनर्विचारात पाठवू शकत नाही. आणि हे बंधन कधी गाठलेलं आहे, तर 24वी घटनादुरुस्ती 1971 अन्वये हे बंधन जे आहे ते बंधन गाठलेलं आहे. त्यानंतर त्यापुढचा शेवटचा, संमतीनुसार विधेयकाचे घटनादुरुस्ती कायद्यात रूपांतर होते व त्यानुसार घटनेत बदल केला जातो. आणि ही शेवटची स्टेज काय असेल, तर आता संमती मिळालेली आहे, राष्ट्रपती संमती मिळालेली आहे, ते पारित झालेलं आहे स्वतंत्ररित्या विशेष बहुमतानं, निम्म्या राज्यांनी समर्थन घेतलेलं आहे. आणि संमती मिळाल्यानंतर त्या विधेयकाचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, घटनादुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर जे ते रूपांतर होणार आहे. म्हणजे घटनादुरुस्ती जो काही कायदा आहे तर त्या कायद्यामध्ये रूपांतर जे ते रूपांतर त्यामध्ये होणार आहे. आता आपल्याला त्या पुढे बघायचं आहे घटनादुरुस्तीचे प्रकार. आता या प्रकारची आता आपण जी काही प्रक्रिया पाहिलेली आहे, ही प्रक्रिया आपण पाहिली की घटनादुरुस्ती कशी करायची. आता आपल्याला काय बघायचं आहे, घटनादुरुस्तीचे प्रकार. आता एकूण आपण जर घटनादुरुस्ती जर पाहिल्या तर एकूण 3 प्रकारे आपण घटनादुरुस्ती करू शकतोय. एक म्हणजे काय की साध्या बहुमतानं, दुसरं म्हणजे विशेष बहुमतानं, आणि तिसरं म्हणजे काय की विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या समर्थनाने. आणि निम्म्या राज्यांचं समर्थन कधी आवश्यक आहे, जर संघराज्य तरतुदीमध्ये जर बदल जर करायचा असेल तर निम्म्या राज्यांचं साधं समर्थन जे ते त्यामध्ये आवश्यक आहे. मग त्यामुळे आपण विचार करताना ह्या 3 गोष्टी लक्षात घ्या. पण ज्यावेळी ही जी काय कलम क्रमांक 368चा आपण ज्या विचार करतोय, तर कलम क्रमांक 368 नुसार 2 प्रकारे फक्त घटनादुरुस्ती आपण करू शकतोय. बघा, एकूण घटनादुरुस्ती आपण करत असताना 3 स्वरूपामध्ये घटनादुरुस्ती करू शकतोय, साध्या बहुमतानं, विशेष बहुमतानं, विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनानं. पण कलम क्रमांक 368चा आपण ज्या विचार करतोय तर त्या कलम क्रमांक 368 मध्ये 2 प्रकारेच आपण घटनादुरुस्ती करू शकतोय. म्हणजे एक म्हणजे काय की संसदेच्या विशेष बहुमतानं आणि त्याचबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमतानं. मात्र इतर कलमामध्ये ज्या ठिकाणी कलम क्रमांक 368 व्यतिरिक्त घटनेच्या काही तरतुदीमध्ये संसदेच्या साध्या बहुमतानं देखील दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. मात्र अशी जी काही तरतूद आहे हे कलम क्रमांक 368च्या प्रयोजनात अशा दुरुस्तींना घटना दुरुस्ती असं समजण्यात येत नाही. म्हणजे त्यामध्ये दुरुस्ती करता येते साध्या बहुमतानं. अनेक स्वरूपाच्या तरतुदी आहेत की ज्यामध्ये संसद साध्या बहुमतानं बदल करू शकते. मात्र असा जो काही बदल आहे हा कलम क्रमांक 368च्या प्रयोजनात अशा दुरुस्तींना आपण घटना दुरुस्ती असं म्हणू शकत नाही. आता यावरून आपण जर विचार केलं तर 3 स्वरूपाचा आपण जर विचार केला तर पहिला आहे संसदेच्या साध्या बहुमतानं, कलम क्रमांक 368च्या बाहेरील दुरुस्ती. म्हणजे संसद दुरुस्ती करणार आहे पण ती करत असताना बाहेर असेल, म्हणजे 368च्या बाहेरील आपण ज्याला म्हणू शकतोय ते. दुसरा आपण जर विचार केला तर संसदेच्या विशेष बहुमतानं, ज्या ठिकाणी कलम क्रमांक 368(2) अंतर्गत अशी घटनादुरुस्ती होणार आहे की ज्यामध्ये विशेष बहुमताचं आवश्यक आहे. आणि विशेष बहुमत म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. विशेष बहुमत म्हणजे काय की सभासदाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व त्या सभागृहात उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यापैकी किमान 2/3 इतक्या सदस्यांच्या बहुमताने संमत होणे म्हणजे काय, तर विशेष बहुमत. आणि तिसरं म्हणजे काय, तर तिसरं देखील 368(2) अंतर्गतच आहे. पण त्यामध्ये काय सांगितलं की विशेष बहुमत तर पाहिजे आणि विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांचं साधं समर्थन आवश्यक आहे. आणि निम्म्या राज्यांचं साधं समर्थन कोणत्या स्वरूपाच्या घटकासाठी आवश्यक आहे, तर बदल करत असताना हा जो काय बदल आहे हा संघराज्य तरतुदीत जर बदल असेल तर हे आपण करू शकतोय. तर अशा प्रकारे 3 स्वरूपाचा जो काय बदल आहे हा बदल त्यामध्ये करू शकतोय. आता पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला आपल्याला बघत असताना हे जे 3 स्वरूपाचे जे काही बदल आहेत, म्हणजे साध्या बहुमतानं कोणकोणते विषय आहेत की ज्यामध्ये बदल करता येऊ शकतोय,
विशेष बहुमतानं कोणते बदल होऊ शकतात आणि विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनानं कोणती जी काही दुरुस्ती आहे ती दुरुस्ती आपण करू शकतोय. तर हे आपण पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला हे डिटेलली आपण पाहणार आहे. संसदेच्या साध्या बहुमताने कलम क्रमांक 368 बाहेरील दुरुस्ती असेल किंवा विशेष बहुमतानं असेल आणि विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनानं हा जो काय भाग आहे हा भाग आपण काय करणार आहे पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला आपण अभ्यासणार आहे. ओके, तर पुढच्या तासाला आपण बघूया संसदेच्या साध्या बहुमतानं घटनादुरुस्ती आणि संसदेच्या विशेष बहुमतानं घटनादुरुस्ती आणि विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनानं घटनादुरुस्ती. ओके, थँक्यू.